हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर ही आहे सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात. पहा किती थंडी पडलेली आहे. एवढ्या पहाटे कोण कोण उठतं नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आता वाजलेले आहेत पहाटेचे 5:30. पहाटेचे म्हणजे जवळपास सकाळच झालेली आहे, पण तरी पण आपल्यासाठी पहाटच म्हणायला पाहिजे. कारण आपण काही एवढ्या सकाळी सकाळी उठत नाही. 4 वाजता जी पहाट असते ती आपण 5:30लाच आपली पहाट म्हणायला पाहिजे. आणि नेहमीप्रमाणे आपले हे दोन दूध तापत आहे. जगदंब जगदंब सुरुवात करूयात अन्वीच्या टिफिनसाठी. तर आज मी अन्वीला बनवत होते इडली. ॲक्च्युली मी अन्वीला कमी इडली देते टिफिनला, का तर आम्ही ना रात्रीची इडली करतो. का तर आहे ना रात्री मग इडली खायला छान वाटतं. सगळेजण असतात आणि गरमागरम मग खाल्ली जाते इडली. सकाळी धावपळ असते आणि मग दुपारी परत जेवण करायचं, मग पोटभर खाता येत नाही. म्हणून मग मी शक्यतो रात्रीच इडलीचा प्लॅन करत असते आणि अन्वीच्या टिफिनला देत नाही, का तर अन्वीला आवडतं सांबर. आणि एवढ्या भल्या पहाटे उठून सांबर शिजवायचं आणि करायचं आणि ते माझ्याच्याने काही होत नाही म्हणण्यापेक्षा मग ते टिफिनला पण गार गार थंड थंड छान नाही लागत. मग मी अन्वीला दिली आज चटणी आणि इडली. ती नको म्हणत होती इडली आणि चटणी, रात्रीच खाईल म्हणत होती. पण मी म्हटलं ठीक आहे, रात्री पण करू आपण, पण घेऊन जा. रात्री सांबरसोबत खाऊ, सकाळी तू चटणीसोबत खा. मग अन्वीला दिली ती मी अशी गरमागरम मस्तपैकी इडली. आता ती टिफिनमध्ये थंड झाली असेल, पण करताना गरमागरम होती म्हणून मी म्हणते की गरमागरम इडली. तर अशा प्रकारे वाफाळलेल्या गरमागरम अशा मस्तपैकी इडल्या मी अन्वीला दिलेल्या, सोबत चटणी दिलेली. आता अन्वीची थोडीशी भीती मोडली, की चटणी म्हणल्यावर तिला वाटायचं की तिखट. तिने एकदा दोनदा खाल्ल्यानंतर तिला आता चटणी आवडते आणि मग थोडेसे चिप्स दिलेले. त्यानंतर थोडंसं एक बिस्किट दिलेलं त्याचे 2 पीसेस करून आणि अशा प्रकारे केलं तर मी अन्वीचा टिफिन रेडी. तर कसा वाटला तुम्हाला अन्वीचा टिफिन नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. तुमच्या मुलांचं स्कूल जर लेट असेल तर तुम्ही इडली ऑप्शन हा छान आहे देण्यासाठी. पण ज्यांचं स्कूल अर्ली मॉर्निंग असतं त्यांच्यासाठी काही हे नाही आहे. आणि पहा सर्दी झालेली आहे, आजकाल सगळ्यांना सर्दी झालेली असणार आहे. मग थोडंसं गरम गरम खायला बरं वाटतं. तर अशा प्रकारे झालं होतं. आणि माझे इडलीचा जो व्हिडिओ आहे ना, कसं इडलीचं बॅटर बनवतात, इडली कशा बनवतात, त्याचा व्हिडिओ आहे पहा, शॉर्ट्समध्ये मी टाकलेला आहे, नक्की पहा. आणि ही होती ह्यांची पूजा गुरुवारच्या मार्गशीर्षी, त्याचाही लाँग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे अन्वीज टिफिन ब्लॉगवरती, तो पण नक्की जाऊन पहा. आता हे आहेत खाटू श्याम महाराज हारे का सहारा. हे खाटू श्याम महाराज ना, आम्ही ओंकारेश्वरला गेलतो ना, त्यांचे तिथले जे गुरुजी होते ना, त्यांच्या स्टेटसवर ते असतो सारखा, म्हणून मी पाहून मग मी त्यांचं टाकते आता स्टेटस. आणि हा जो व्हिडिओ आहे ह्याचा पण याचा पण शॉर्ट्समध्ये आपला व्हिडिओ आलेला आहे, तर तोही नक्की जाऊन आपल्या चॅनलवरती पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थोडीशी मज्जा केलेली आहे, थोडासा फन केलेला आहे, फार काही मनावरती घेऊ नका या व्हिडिओचं. आणि आपल्या पास्ताचाही व्हिडिओ शॉर्ट्समध्ये आलेला आहे, तर असे छोटे छोटे शॉर्ट्स तुम्ही नक्की जाऊन पहा आपल्या चॅनलवरती. धन्यवाद. स्टे ट्यून.